आज आम्ही गेलेलो होतो गोशाळेमध्ये. त्याचं रिझनच असं आहे, की काल रात्री आमच्या गच्चीवर एक मांजरीचं पिल्लू होतं. त्याचे मान आणि हात थोडासा वाकडा झालेला होता. आता माहीत नाही त्याला काय झालेलं होतं, पण रात्रीचे 11 वाजलेले होते. त्यामुळं आम्हाला त्याला डॉक्टर पण बोलवता आला नाही किंवा काही करता आलं नाही. मग आमच्या डोक्यामध्ये आलं, की इथे शरण फॉर ॲनिमल्स आहे, तर आपण तिथे तरी त्याला नेऊन सोडू. तर सकाळी थोडीशी मान ते ऑपरेट करत होतं. तुम्हाला दिसत असेल हे व्हाईट कलरचं पिल्लू पिल्लू होतं. त्याला तिथे सोडलं आम्ही, एक फॉर्म वगैरे भरला. इथे आजूबाजूला खूप सारे कुत्रे होते, म्हणजे ज्यांना पण लागलेलं असेल. आता त्या पिल्लूसोबत जी बाजूला कॅट होती ना, तिच्या पण पायाला लागलेलं होतं. आता दोघं पण वर्किंगला जॉब करत असल्यामुळे आम्हाला काही शक्य नाही, की त्या पिल्लाकडे लक्ष देता येईल. त्याच्यामुळे आम्ही बेस्ट ऑप्शन इथे केअरटेकर्स असतात, लक्ष देतात, म्हणून आम्ही इथे आणून सोडलं. आणि इथे कधी पण भेटायला पण आपण येऊ शकतो. आणि पूर्णपणे बरं झाल्यानंतर ना, हे लोक आपल्याला कॉल करून पण विचारतात, की तुम्हाला तुमचं ते ॲनिमल घेऊन जायचं आहे की नाही? किंवा काही जण ॲडॉप्ट पण घेतात. इथे आजूबाजूला आहे ना, कुत्र्याचे पिल्लं पण इतके क्यूट आणि मस्त होते. इकडे मांजरीचे पिल्लं पण होते, पण एवढं लांबचं काही दिसत नव्हतं. आणि हे डॉग्स वगैरे असतील, तर काही हरवलेले असतील किंवा चुकलेले असतील माहीत नाही. पण मग यांची पण मस्तपैकी काळजी घेतली जाते आणि यांना छानपैकी फूड खायला दिलं जातं. तर मग त्या फूडमुळे तर ते कुठे जात नाही. मस्तपैकी इकडे-तिकडे चकरा मारत होते हे डॉगीज सगळे. तर आम्हाला खूप छान वाटलं आज, की काहीतरी आम्ही चांगला प्रयत्न केला. म्हणजे आता त्या प्राण्याला माहीत नाही, की त्याला दुखतंय किंवा त्रास होतोय. पण आम्हाला जेवढं वाटलं आम्ही त्या पद्धतीने इथे आलो आणि त्याला सोडलं. तर तुमच्याकडे जरी पेट ॲनिमल असेल तर त्यांची काळजी घ्या. व्हिडिओ बनवायचा मोटिव्ह हाच होता, की जरी तुम्हाला काही गोष्टी शक्य नसल्या किंवा काळजी घेणं शक्य नसलं, तर तुम्ही असे पण पर्याय निवडू शकता आणि प्राण्यांचा जीव वाचवू शकता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.